गाइस तैयारी करके तैयारी उतर भी गई माझी, तरी पण मुझे शूट करने के लिए 1 मिनट का भी टाइम नहीं मिला, क्योंकि खूब सारे पावणे 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 आ रहे हैं। मग सबको प्रसाद, सबका पाहुणचार करते करते मैंने आज कुछ भी शूट नहीं किया, सिर्फ आरती शूट की थोड़ी सी। लेकिन अब मैं तो थक गई। अब मला झोप आली खूप जास्त, कारण की मी पूर्ण रात्र झोपलेले नाही आणि अजून तर पाहुणे यायचे बाकी आहे। मच्छर अजून तर पाहुणे यायचे बाकी। कधी रात्र होईल, कधी झोपेन। खूप सारे पाहुणे बसलेत बाहेर। आपण भेटूया नंतर जेवणाच्या टाइमला। ते सगळ्यात चिल्लर पार्टीचा मस्त जेवायचा प्रोग्राम चालू आहे। त्यांच्यासोबत थोडे पाहुणे पण बसलेत आणि इकडे बघा, इकडे ह्या दोघींची एवढी तगडीवाली चुगली टाईम चालू आहे। दोघींची नाही, सगळ्यांचीच। डे 2ची सुरुवात तर माझी जेवणापासूनच झाली। ही माझी फ्रेंड आहे वेदांती, जी आमच्याकडे आलेली जेवायला। त्याच्या आधी तर मी कामच करत होते आणि त्यानंतर मेरा भाई आया, स्नेहा आणि श्रुती आले खूप लांबचा प्रवास करून आमच्याकडे पाहुणे, म्हणून मी बनवलं त्यांच्यासाठी चहा छान छान। मग त्यांनी थोडा वेळ रेस्ट केलं आणि नंतर आम्ही चालू केली आरती। गाईज जाणो, 2 दिवस झाले मला काहीच करायला टाईम नव्हता, म्हणून मी काहीच शूट नाही केलं, काहीच नाही। पण आज लास्ट डे, असं विसर्जनचा डे, तर आपण आज पूर्ण दिवस मी शूट करेन। तर सकाळीच मी सगळं आवरलं आणि रांगोळी काढते। एक मिनिट, इकडे थोडासा एंटरटेनमेंट चालू आहे, आमचा नाच गाण्याचा प्रोग्राम चालू आहे, आमचं मनोरंजन चालू आहे पाहुण्यांचं। नाही मी ठेव 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 ठेव, थोडीशी लादीला खाऊ घालेल, थोडी पॅन्टला। इकडे विसर्जनाची तयारी चालू झालेली। बाबांनी सगळे नारळ फोडायला लावलेले आणि पाणी साईडला काढायला लावलेलं। इकडे आमची आई सगळं निर्माल्य एका पिशवीमध्ये भरत होती आणि ही वाली आई आणि मामी दोघी मिळून प्रसाद बनवत होत्या। बाप्पाला न्यायला लावलेलं आम्ही
विसर्जनाला. आणि इकडे आमचा स्पीकर अजून चालूच नव्हता होत, सॉन्ग सिलेक्टच नव्हते झालेले अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तरी. आणि त्यानंतर फायनली चालू झाला आमचा चलता फिरता स्पीकर. विसर्जन झालं त्यानंतर इकडे प्रसाद वाटप समारंभ चालू आहे गाईस. घरी आल्यावर हे मखर खूपच सुनं सुनं वाटत होतं कारण की बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. The next day. हा आम्हाला रस्त्यात भेटला. नाही नाही मग कुठे आहे तू? तुला कोण आवडतं? कोण आवडतं तुला? तू कोण आवडतं? तू नहीं तू गाइस किसको ये बच्चा पाहिजे होगा तो लेके जाओ. गाइस ये क्योंकि ये बहुत शरारती करता है इसलिए बोल रहे हैं हम. काय बोल रहे? इसको किसी को चाहिए तो लेकर जाओ. दादू तुला काय बोलायचं आहे? तुला काय बोलायचंय का? तू ये छोटा बच्चा है, जरा छोटा है पर इसको कुछ समझ में नहीं आता. गाइस ही आमची खादड दीदी आहे. आमचे बोल आता तुला काय बोलायचंय? मित्रांनो हे बघा, पिचकारी उडवायचं असतं, नुसतं पाणी टाकतो आणि पिचकारी उडवतो. मित्रांना हिंदीत समजतं आणि ती पण प्रॉपर वाली नाही समजत. आमचीच हिंदी समजते मित्रांना. हा कुठं चाललो आपण? माहितीच नाही. गालधारा तुझ्या मोहिलीच्या बाबांनी इकडे ठेवला का? गालधारा गालधारा तिकडे ना एड्या. आणि आम्ही तुम्हाला दाखवू. आम्ही चाललोय शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आणि आपण तुम्हाला दाखवणार आहेत काय? शिवाजी महाराज. त्यांनी बघितलं शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं एक स्टॅच्यू. तर आम्ही सगळी चाललोय तिकडे फिरायला. फक्त अंशूला तिकडेच ठेवण्याचंय काम करायला. मोली. कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडे? बहुत अच्छा, बहुत ही अच्छा. आमची मम्मी नुसती आम्हाला फोन करते, आम्हाला फिरून पण देत नाही.
तिला आमच्याशिवाय करमत नाहीये. बघ काय इकडे तुम्ही या, इकडे खूप छान आहे. सगळ्यांना खूप छान वाटतं इकडे येऊन. कसं वाटतं? हा बरोबर मस्त छान वाटते. आणि तुम्ही आतलं बघितलं असेल. तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे येऊन? मस्त वाटलं. तुम्हाला दाखवलं कसं वाटलं असेल तुम्हाला. कमेंट करा कसं वाटलं. कमेंट करा, लाईक द व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा. घरी आल्यानंतर मी खाल्लं मस्त हे रोस्टेड चिकन आणि बटर चिकन. आणि ही आमची दीदी बघा, तिकडे कॉलेजला जायचं सोडून इकडे खाऊन पिऊन टाइमपास करत बसली आहे. The next day. हम आए हैं गालथरा एवढ्या उन्हामध्ये. गालथरा फिरने. गालथरा इज मिनी वृंदावन जो हमारे इधर ही है. तो आप आएंगे तो हमें कमीशन लगेगा क्योंकि वो हमारे इधर है. तो हम सब आए हैं गालथरा. ये इसको भी लेके आए हैं. इसको नहीं लाना था पण लाए है तरी पण जाऊ दे. नाही थांब ग. हा ना, सोर्स ऑफ एंटरटेनमेंट है माझी मिक्स लैंग्वेज. हमारे मामा पुढे चल रहा है. थांबा दाखवे. एक्सीडेंट हो गया गाइस. छोटी बच्ची गिर गई गाइस रिपब्लिक डे के दिन. तुला इनकी जिंदगी का मकसद एवढाच आहे, खाना खाओ. ह्याच्यात व्हिडिओ क्वालिटी मस्त आहे. थँक्यू. घंटी पण आहे आणि बैल असेल तो. गाइस हम कॉलेज का रिपब्लिक डे छोड़ के इकडे आए हैं इको विलेज. माहिती का स्टुडंटला हॉस्टेल पासून कॉलेजला सोडवायला. अशा गाड्या. और हमारे कॉलेज में कुछ ढंग का नहीं है. हमारा कॉलेज ही ढंग का नहीं है. संबंध है हमें थोड़ा स्मरण हो सके. वो डिपार्टमेंट उधर है. जैसे डॉक्टर के पास जाते हो, बीमार होते हो, रोग ठीक करने के लिए धाम में आए हो, तो ये भौतिक रोग जो है. कालू कालू भैया. कालू भैया आया.
इसका तोंड देखो गाइस. इकडे बघ. बघितलं इकडे बघ. दाब घे आईस्क्रीम घे. मामाचं आमच्या घरामध्ये देखो. इधर की दाढी इधर उडवली. इधर की दाढी इधर उडवली. बाव याचा बाव कसा नाही संपत अजून. बाबू किती बाव होते ना, मत्त मत्त बाव होते ना. मामा कसा कोणता rider कलर आहे. होता बावचा? आवडलं नाणे. जरा जास्तच मामाने काचेवर पण उडवलेली दिसते दाढी. The next day. त्यानंतर गाईज फायनली तो दिवस आला जेव्हा आम्हाला हॉस्टेलला रिटर्न यायचं होतं. आणि मग आम्ही सकाळचीच बस पकडून रिटर्न आलो हॉस्टेलला. एवढा प्रवास करून इकडे पोहोचलो तर आम्ही काय बघितलं की इकडे तर पाऊस पडलेला सगळीकडे. फायनली मी आली हॉस्टेलला. तो फ्रेश वगैरे झाली, जेवली आणि आता थकले तर झोपले. उठल्यावर थोडासा रूम मधला पसारा आवरेल आणि आंघोळ वगैरे करून कपडे धुवून टाकेल. कॉलेज परत.